राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेला नाशिकचे रस्ते चक्क धुण्याची वेळ आली आहे। शहरामध्ये कुंभमेळ्याच्या अर्धवट कामं आहेत। ड्रेनेज लाईन खोदल्यानंतर पावसाच्या पाण्याने चिखल जमा झालाय आणि तोच चिखल रस्त्यावर येत असल्याने दुचाकी स्लिप होऊन अपघाताचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे रस्त्यावरचा गाळ आणि चिखल दूर करण्यासाठी रस्ते धुण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील उड्डाणपुलाखाली गेल्या अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्यामध्ये दुचाकी स्वार सरकण्याचं, त्यांच्या गाड्या स्लिप होण्याचं प्रमाण वाढतं। यावर्षी हे प्रमाण अधिक आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ता धुण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। या रस्त्यावर एकतर उड्डाणपुलावरनं जे पाणी येतं ते पाणी इथे मातीत पडतं आणि तिथून माती आणि चिखल हा रस्त्यावर येत असतो। गाड्यांचं ऑइल हे आधीच गळतं, त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे निसरडा होत असतो आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतं। यंदाच्या वर्षी कुंभमेळ्याची कामं नाशिक शहरामध्ये सुरू आहेत, मात्र अनेक कामं ही अर्धवट अवस्थेमध्ये आहे आणि त्यामुळे जिथे रस्ता खोदल्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थित बुजवणं अपेक्षित होतं, मात्र तसं बुजवलं गेलेलं नाहीये। त्यामुळे ठिकठिकाणी असा चिखल दिसतोय आणि या चिखलावरनं जी वाहनं प्रमुख रस्त्यावर येत आहेत, हा रस्ता पूर्णपणे चिखलात झालेला आहे। आपण बघतोय हा रस्ता पूर्णपणे चिखलात झालेला आहे। द्वारका परिसरामध्ये आहोत आपण आणि हा संपूर्ण चिखल इथे तयार झालेला आहे। आता फोर्सने पाणी मारण्याचं काम चालू आहे, प्रेशरने पाणी मारण्याचं काम चालू आहे, जेणेकरून इथला जो भेगांमधला चिखल आहे, जी माती आहे ती पुढे वाहून जावी। यावर परमनंट सोल्युशन काढणं, कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे। कुंभमेळ्याची कामं करताना जर खबरदारी बाळगली असती, लवकरात लवकर कामं पूर्ण झाली असती, तर ही वेळ महापालिका प्रशासनावर आली नसती। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।